jungle. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत चौरंगी लढतीचे चित्र आता तरी दिसून येत आहे। 78 जागासाठी 964 अर्ज दाखल। यामध्ये भाजप, तुतारी गट, शरद पवार, काँग्रेसमध्ये पण अघोषित समझोता, शिवसेना शिंदे गट हे सगळे वेगवेगळे लढणार। काही ठिकाणी समझोता, काही ठिकाणी तिरंगी लढत, पण काही अर्ज छाननी 2 जानेवारीपर्यंत माघार घ्यायची आहे। तोपर्यंत बघूया काय होत। मात्र यावेळेस सांगली मिरज कुपवाड महापालिका यात निवडणुकीत चौरंगी लढत दिसून येते। काही प्रभागात भाजपची बंडखोरी, अजितदादा पवार राष्ट्रवादीची समझोता, शरद पवार पक्षाचे काही माजी नगरसेवकांना। पण आता सांगली मिरज कुपवाड याची लढत वेगवेगळे पक्ष, भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार, शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या सर्व निवडणुकीत उतरले आहेत। पण सांगली मिरज महापालिकेचा माघार येथे दिनांक 2 आहे। त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल। काही ठिकाणी काटेकी टक्कर, काही ठिकाणी समझोता, पण 2 तारखेला सर्व स्पष्ट होईल। कोणी माघार घेणार का, अपक्ष लढणारे पण भरपूर आहेत। त्यामुळे सांगली मिरज महापालिकेची निवडणूक चर्चेवर आता फक्त वाढ 2 दिवसाची 78 जागासाठी 964 अर्ज दाखल आहेत। बघूया पुढे काय होईल। यासाठी बघत रहा ND महाराष्ट्र न्यूज। 2 तारखेनंतर समजणार कोण नगरसेवक आणि कोण महापौर। आता जनतेने ठरवायचं आहे कोणाला मतदान करायचं आहे, कोणाला नाही द्यायचं आहे। कारण बऱ्याच जणांवर अन्याय झाला आहे। महापालिकेचा दिग्गज नेते आमदार जयंत पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार इद्रिस नाईकवाडी, आमदार सुरेशदादा खाडे, आमदार सुधीर गाडगेदादा हे सर्व आता मैदानात आहेत। बघूया काय पुढे होतं।